श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मे महिन्याचा हा उत्तरार्ध नेमके कोणते नवे संकेत घेऊन येणार आहे? गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मानसिक तणावातून आता सुटका मिळेल का? करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील की अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल? आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल का? प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील की काही गैरसमज वाढतील? या काळात कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे ठरेल? चला तर मग जाणून घेऊया, तूळ राशीसाठी हा काळ नेमका कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मे महिन्याचा हा पंधरवडा अनेक भावनिक, आर्थिक आणि मानसिक घडामोडींनी भरलेला असू शकतो. गेल्या काही दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्थिरता आता हळूहळू कमी होऊ लागेल आणि जीवनात नव्या आशेची किरणे दिसू लागतील. काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्णत्वाकडे जातील तर काही नवीन संधी तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा देऊ शकतात. या काळात नशिबाची साथ काही महत्त्वाच्या ठिकाणी मिळेल, पण त्यासोबत संयम आणि समजूतदारपणा राखणे तितकेच गरजेचे ठरेल. करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसतील. अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढू लागेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ तुम्हाला काही महत्त्वाचे धडे देऊ शकतो. काही लोकांच्या आयुष्यात प्रेम अधिक गहिरे होईल तर काहींना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. कुटुंबातील वातावरण सुधारेल आणि घरात आनंददायी घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या बाबतीत मात्र निष्काळजीपणा टाळावा लागेल. सततची धावपळ आणि मानसिक ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. स्वतःसाठी वेळ काढणे आणि मन शांत ठेवणे या काळात अत्यंत आवश्यक ठरेल. एकूणच हा पंधरवडा तूळ राशीसाठी आत्मविश्वास, नवीन संधी, भावनिक अनुभव आणि जीवनात सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय हा काळ करिअरच्या दृष्टीने सकारात्मक घडामोडी घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि कल्पकता लोकांच्या लक्षात येईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्यामुळे सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण पुढे त्यातूनच मोठा फायदा होईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. मुलाखती किंवा महत्त्वाच्या बैठकीत तुमचा प्रभाव पडेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक राहील. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि आर्थिक वाढ यामुळे आत्मविश्वास वाढेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा. गैरसमज टाळले तर मोठे यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्यावर जळफळाट करू शकतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर बोलणे टाळा. आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत हा काळ हळूहळू सुधारणा घेऊन येईल. काही अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. घरासाठी किंवा स्वतःसाठी एखादी महत्त्वाची वस्तू खरेदी करण्याचा योग येईल. तरीही अनावश्यक खर्च टाळा. इतरांना प्रभावित करण्यासाठी जास्त खर्च करू नका. गुंतवणुकीसाठी काळ ठीक असला तरी घाईघाईने निर्णय घेऊ नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. या काळात बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधात हा काळ भावनिक आणि रोमॅन्टिक राहू शकतो. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. काही लोकांच्या नात्यात पुढचे पाऊल टाकण्याची चर्चा होऊ शकते. विवाहित लोकांसाठी हा काळ समजूतदारपणाचा असेल. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. काही जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील आणि मन भावूक होऊ शकते. कौटुंबिक जीवन घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते. नातेवाईकांची भेट किंवा छोटा कौटुंबिक कार्यक्रम होण्याचे संकेत आहेत. आईवडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. भावंडांशी असलेले मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा. जुन्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका. घरात धार्मिक किंवा आध्यात्मिक वातावरण निर्माण होईल, ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल. आरोग्याच्या बाबतीत हा काळ मध्यम राहील. सततची धावपळ आणि मानसिक ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, झोपेची कमतरता किंवा पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. योग, ध्यान आणि योग्य आहार यामुळे आरोग्यात सुधारणा होईल. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक आहे, अन्यथा शरीर कमजोर वाटू शकते. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा पण यशदायी राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. काही विद्यार्थ्यांचे मन विचलित होऊ शकते, त्यामुळे सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळा. गुरूंचा सल्ला आणि योग्य मार्गदर्शन यामुळे आत्मविश्वास वाढेल. उपाय दररोज ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः मंत्राचा जप करा.
शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. गरजू लोकांना पांढरे वस्त्र किंवा अन्नदान करा. घरात सुगंधी वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा ठेवण्याचा प्रयत्न करा. एकूण हा काळ तूळ राशीसाठी अनेक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधात गोडवा अनुभवायला मिळेल. काही ठिकाणी संयम आणि समजूतदारपणा दाखवणे आवश्यक ठरेल. भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य निर्णय घेतले तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण या पंधरवड्यात नशिबाची साथ आणि मेहनतीचे फळ दोन्ही मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.